तुम्ही उद्धव ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलाय, नेमकं काय कारण? नाही, मी काल पत्रामध्ये तसं लिहिलं आहे आणि माननीय उद्धव साहेबांनी मी पत्र पाठवलेलं आहे की शिवसेना पक्षात मी उद्धव साहेबांवर आणि दानवे साहेबांवरती विश्वास ठेवून मी आलो होतो आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला त्यांनी निवडणुकीत तिकीट दिलं, उभा राहिलो. चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मेहनत केली. खालचे सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी, माझे मित्रांनी, सहकार्यांनी माझ्यासोबत आल्याने आणि मतदारांनी पण भरभरून मतदान आपल्याला दिलं. त्याच्याबद्दल माझी नाराजी नाहीच आहे, काही कारण आहे. आणि पक्षातील ज्येष्ठ जे स्वतःला समजत आहेत किंवा जे वयोवृद्ध नेते आहेत त्यांच्यावर माझी नाराजी, मी सौम्य भाषेमध्ये नाराजी व्यक्त करून मी माझा पदाचा राजीनामा दिला आहे आणि माझे सर्व सहकार्य सहित दिलेलं आहे. एवढंच मी त्याच्यात केलं आणि उद्धव साहेबांचे आणि दानवे साहेबांचे आभार व्यक्त केले. मात्र तुम्ही राजीनामा देण्यामागचं आणि पक्ष सोडण्यामागचं मूळ कारण काय? त्याच्यात सांगितलं ना की बाबा माझी खैरे साहेबावरती नाराजी आहे आणि मी ती नाराजी माझ्या पत्रात उल्लेख केला आणि ती नाराजी काय आहे त्यांना पण माहिती. पण जे शिवसैनिक आहे तुमच्यावर एवढा विश्वास टाकून त्यांनी लाखभर मतं तुम्हाला दिली, तर त्या लोकांना तुमच्या खऱ्या नाराजीचं नेमकं कारण अपेक्षित आहे, तर तुम्ही असं उघडपणे का बोलत नाही? नाही, कसं आहे, आता ते एवढे ज्येष्ठ आहे, सिनियर आहे, वयोवृद्ध आहे, त्यांच्याबद्दल काही गोष्टी नाही बोललेल्या बरं आहे, त्याच्यामुळे ते बोललो नाही. आणि ते जर बोलत असतील तर मग त्याचं उत्तर मला द्यावं लागेल. मग ते सांगेल मी काय सांगायचं होतं. आणि मी जर सांगितलं तर मला असं वाटतं जे मूळ शिवसैनिक आहे, जे बाळासाहेब शिवसैनिक आहे, कलवट शिवसैनिक आहे, त्यांना जर ते कारण माहीत झालं तर ते मला वाटतं खैरे साहेबांना फिरू देणार नाही. ते म्हणजे हे तिकीट उद्धव साहेबांनी दिलं आणि दानवे साहेबांच्या माध्यमातून मिळालं म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवाराला त्यांनी डावलण्याचं काम किंवा त्यांना त्रास देण्याचं काम किंवा त्यांना पाडण्याचं काम केलं असं मी म्हणेन. आणि अजून तक ते चालू आहे. टॉर्चर करण्याचं काम कार्यकर्त्याला, आता मी पदाधिकाऱ्याला, कालच्या त्या शोभायात्रेमध्ये एक आमची पश्चिमची बैठक होती, त्या बैठकीमध्ये पार्टीची बैठक होती, त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी होते. बैठक संपल्यानंतर खैरेसाहेबांनी मी सगळ्याला बघितलं म्हणे आता जे आले उद्या त्या शोभायात्रेत सगळे आले पाहिजे. अरे तुम्ही दादागिरी कसं काय करू शकता? शोभायात्रा, उत्सव, रॅली ही जे त्याचा मनाचा प्रश्न असतो ते त्याला गेला नाही गेला त्याचं स्वतःच हे असतं. पण तुम्ही दादागिरी करून नाही म्हणू शकत त्यांना. आणि नंतर मग यांनी बैठक घेतली तर मग ह्या बैठकीला तुम्ही कसे गेले, ह्या बैठकीला धने आले. कार्यकर्त्याला टॉर्चर करण्याचं काम हे मी नाही सहन करू शकत किंवा मी तसं याच्यात काम केलेलं नाही आहे. म्हणून कार्यकर्त्याला तुम्ही प्रेमानं, गोडीनं त्यांच्याकडून काम करून घ्या. पक्षाच्या बैठकीला नाही त्याचा प्रोटोकॉल आहे, त्याचं जबाबदारी त्याला यावंच लागेल. पण तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला या म्हणलं, माझ्या स्वतःच्या पर्सनल कार्यक्रमाला असेल किंवा अजून आलंच पाहिजे हे काही बंधन नाही टाकू शकत. म्हणून त्या कार्यक्रमाला सुद्धा मी निघेलो. आता त्यांनी एक तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही पक्ष वारंवार भाजपला होते, भाजप सोडला, शिवसेनेला होती, शिवसेना सोडला, फक्त आपल्या मफादासाठी तुम्ही पक्ष बदलताय. बिलकुल नाही. मी अगोदरपासून सांगतो की मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सोडलं नव्हतं. 2024ला मी सोडलं. त्याचं कारण असं होतं की माझी कोणती भाजपवरती नाराजी नाही किंवा कोणत्या नेत्यावरती नाराजी म्हणून मी सोडलं नाही. एकाही शब्द कोणत्या पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल मी बोललो नाही. आमची नाराजी शिवसेना शिंदे गटाबद्दल आणि तिथल्या स्थानिक आमदाराबद्दल होती आणि आज बी आहे. म्हणून मी पक्ष सोडला होता. आमच्या सगळ्या सहकार्याच्या सांगण्यावरून ज्यांनी मला सोबत होते माझ्या, यांनी सगळ्यांनी मला आग्रह केला की आपल्याला यावेळेस काही करून आपल्याला यांना हे करायचं, म्हणून आपण पक्ष सोडला पाहिजे. म्हणून सोडला. पहिल्यांदा मी 95 पासून भारतीय जनता पार्टीत काम करतो, वार्डाध्यक्षापासून. पहिल्यांदा 2024मध्ये मी पक्ष सोडला. मी आतापर्यंत पक्ष सोडलेला नाही. दुसरं असं की तुम्ही म्हणताय की चंद्रकांत खैरेंनी तुमचं काम केलं नाही, तर चंद्रकांत खैरे असं म्हणतात की राजू शिंदे जर असं म्हणत असेल की त्यांनी मी त्याच्यासाठी काम केलं नाही तर मी त्याच्या 2 कानाखाली मारेन. असं आहे की ज्येष्ठ नेते त्यांनी इमानदारीने काम केलं असं तर 2 नाही 4 बी कानाखाली खाल्ली असते. पण आता अशी वेळ आहे की त्यांनी त्यांच्या तोंडात मारून घेतली पाहिजे स्वतःची. अशी वेळ आहे. मग त्यांना ते काय बोलते त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. आता मला असं वाटतं त्यांनी तुमच्या मार्फत इनडायरेक्ट अंबादास दानवेवर आरोप केलेले की परस्पर तिकीट मागणारे लोक सगळे हे पक्ष सोडून गेलेले. त्यांचा कसं आहे, त्यांची ती खतखत असते की अजून मी काही ठरवलं नाही. माझे सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी सर्व काही सोडून माझ्यासोबत आले त्यांच्याशी एकदा चर्चा करेल, त्यांच्याशी एकदा बैठक घेईल, एकदा नाही 2दा बैठक घेईल आणि मग ठरवू काय करायचं पुढे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप तुम्हाला गळाला लावून पुन्हा पक्षात घेण्याच्या तयारीत आहे, मात्र दुसरीकडून काही विरोध पण होत आहे असं देखील चर्चा आहे. विरोध एक टीव्हीवाल्यानंच आणि मीडियावाल्यांना केला. आमच्यात काही विरोध नाही. त्यांच्याबद्दल मी कुठं काही बोललो नाही किंवा कुठं काही हे केलं नाही. गैरसमज असेल नसेल तर बसून ते निपटत येईल. पण अजून मी काही पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल बोललो नाही. कोणाचा मला विरोध असण्याचं काही कारण पण नाही. तुम्ही भाजपमध्ये जाणार? अजून काही तसं ठरलेलं नाही.
तेच नाही म्हणजे मी एक सांगायचं किंवा म्हणजे कोणाबद्दल मी असं काही चुकीचं बोललो नाही किंवा वागलो नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा तुम्हीच निर्माण करता की यांचं विरोध आहे त्यांचं विरोध आहे, त्यांचं माझं रोज कार्यक्रमात भेट होती, कार्यक्रमात येतोय बोलतोय आणि इतके वर्ष आम्ही सोबत राहिलो. त्याच्यामुळे त्यांचं आमचं काही वाद व्हायचं कामच नाही. मी त्यांच्याबद्दल कुठं काही बोललो पण नाही. आणि तरी जर तुम्ही म्हणता असाल तर आम्ही बसू विचारू त्यांना काय त्रास आहे, काय तकलीफ आहे, काय केलं काय नाही. आता खैरे साहेब म्हटले की तुम्ही महापालिकेत असताना उद्धव साहेबांना वाईट शब्दात बोललेले आहात किंवा महापौरांना त्रास दिलेला आहे सगळे शिवसेनेचे. मी कधी उद्धव साहेबबद्दल बोललो नसेल आणि जे काही बोललो असेल ते खैरे साहेबबद्दल बोललो असेल. आणि सगळ्याला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये ते खासदार असताना सुद्धा महानगरपालिकेत त्यांचा रोल असायचा. ती समांतरचं जे म्हणतात ना 792 कोटी रुपये ती मीच मंजूर केली होती ती योजना. मग ती योजना का बंद पडली, तिचं औरंगाबाद युटिलिटी नंतर समांतर हे का बदलत गेले मालक लोक, कोणाच सांगून बदलत गेले, मीटरचं काम कोणाला दिलं होतं हे जर सांगितलं ना सर्व तर मला असं वाटतं की ते उलटं त्यांच्यावरच येईल. आता मी त्या पक्षात नाही आहे आणि होतो तरी मी पहिले भाजपमध्ये होतो आणि भाजपची मी बाजू मांडत होतो आणि भाजपमध्ये असताना सुद्धा मी युतीमध्ये असताना सुद्धा मी त्यांना भांडत होतो. तर कारण काय होतं, त्यांचे महापौर ते म्हणले मला शिवसेनेच्या महापौरला भांडले, 2 लेडीज महापौर होत्या, 3 जेंट्स होते, त्यांना सगळ्याला जर मी 4-4, 5-5 महापौरला जर भांडू शकतो शिवसेनेच्या तर त्याच्यावर लक्ष देतो तुमच्या की मी तिथं काही कमी हे नाही, मी पण पॉवरफुलच आहे तिथं. आणि त्यांना भांडत होतो, कशासाठी भांडत होतो, युतीत असताना का भांडत होतो की नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे शहराच्या. हे जे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या स्वार्थाच्या पायी तुम्ही जे काही योजना होऊ देत नाही ती होऊ दिली पाहिजे. जी योजना आणली होती त्या योजनेमध्ये जे काही मीटर बसणं, नंतर त्याच्याकडून पहिले पाणी न येता मीटर बसणं, ते पैसे घेणं, मीटरची कंपनी कोणाची होती, मीटर कोणाला अलग कोणाला ठेका दिला होता. आणि समांतर रद्द होताना एकमेव नगरसेवक होतो मी, एकमेव नगरसेवक. मी सांगितलं होतं की जायकवाडीपासून तर आपल्या पंप हाऊसपर्यंत जी लाईन टाटाला दिलं होतं समांतराला जो पाठ 150 कोटी आणायचा तर तो तसंच ठेवा, बाकी रद्द करा. एकही शिवसेनेचा किंवा भाजपचा किंवा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा नगरसेवक त्या बोलला नव्हता. त्यावेळेस आयुक्त बकोरिया होते आणि मी त्याच्यात बकोरियावर आरोप सुद्धा लावला होता की बकोरियाने कुठेतरी हे समांतरवाल्याची यांनी डील केला आणि रद्द केली, कारण ती योजना त्याला परवडणार नव्हती. लेट झाल्यामुळं त्याचे रेट वाढले होते म्हणून ते सोडून द्यावा किंवा ही रद्द करावं म्हणून त्याने काही लोकांना काही अधिकार हाताशी धरून काही आर्थिक व्यवहार करून ही रद्द म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न केला होता. तर मी त्यांना सांगितलं होतं की जायकवाडीपासून आज बी आपल्या शहराला पाणी येत नाही त्याचं कारण एकमेव की जायकवाडीपासून आपल्या पंप हाऊसपर्यंत आपल्या फरोळ्यापर्यंत पाणी आलं नाही म्हणून आपल्याला हा वेळ होतो किंवा लेट होतं. जर ती लाईन त्यावेळेस तशी ठेवली असती, मी एकमेव नगरसेवक होतो की ते ठेवा म्हणून सांगत होतो की तेवढं काम किर्लोस्करला दिलं होतं आणि स्टँडर्ड रिपोर्टेड कंपनी होती, चांगलं काम करणार होती. तेवढं काम ठेवून बाकीचं तुम्ही मीटरचं तुम्ही वाटलं तर बंद करा किंवा रद्द करा, पण तेवढं ठेवा. ते जर आज ठेवलं असतं तर मला असं वाटतं 5 वर्ष होऊन गेले असते, 7-8 वर्ष झाले असते पाणी आलं असतं शहरात. खैरे साहेब काय म्हणतात, खैरे साहेबांनी काय काय केलं सांगितलं तर तुम्हाला रात पुरणार नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस स्थानिक जे काही ठाकरे गटाचे नेते त्यांनी पक्षाची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन खंडणी उकळणाऱ्या लोकांना पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. हे काय आहे माझ्याबद्दल जे काही शिरसाट साहेबांनी जे निगेटिव्ह परिस्थितीचा प्रयत्न केला होता त्याचा एक भाग खैरे साहेब होता. याने सुद्धा सगळ्याला ते सांगितलं होतं पक्षात तिकीट जेव्हा चाललं होतं मला त्याला देऊ नका, त्याला हे करू नका, त्याला ते करू नका. त्यांनीच भाषणं केले की राजू शिंदे खूप चांगला आहे एका ठिकाणी. मी माझ्या चिकलठाणा MIDC माझ्या जन्माच्या अगोदर रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.